सोबत ठेवावी, जेणेकरून काही पण डिटेल्स असतील, तुम्हाला वाटणाऱ्या ज्या पण गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर मॅमशी कॉन्टॅक्ट करू शकता. लास्ट टाइम पण मी तुम्हाला मॅमचा व्हॉट्सअप नंबर सांगितला होता, आज पण सांगितला. तो आपल्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे, तुम्ही तिथे पण मॅम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली व्हॉट्सअप करून. सो वेळ न घालवता मी मॅमला इन्व्हाइट करते, राजश्री मॅमला, जे आपल्या हेल्थ कन्सल्टंट आहेत. राजश्री मॅम. हॅलो मॅम. हॅलो प्रेरणा मॅम, आणि सगळ्यांनाच ऍक्च्युली गुड इव्हनिंग. माझ्या इथं थोडंसं लाईटचा इश्यू झालेला आहे, त्यामुळे आय होप माझी व्हिडिओ आज तुम्हाला फक्त स्क्रीन्स दिसतील, व्हिडिओ नाही दिसणार. पण त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण आपला मेन सेशन जो आहे तो कव्हर होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण सेशनचा स्क्रीन जो आहे तो ऑलरेडी शेअर होत आहे आपल्याकडे. तर आय होप स्क्रीनवर सगळ्यांना दिसत आहे. तर जसं आता प्रेरणा मॅम बोलल्या की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांनाच काळजी घेतली पाहिजे, डिहायड्रेशन पासून वाचलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनीच जास्तीत जास्त पाणी पित राहा आणि कोल्ड्रिंकचा वापर करू नका, कारण बरेच लोक उन्हाळ्याचा दिवस आहे म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त कोल्ड्रिंक पितात, पण त्याने डिहायड्रेशन वाढतं. त्यामुळे कोल्ड्रिंकचा वापर करू नका. नारळ पाणी, उसाचा रस, ताक, लिंबू पाणी ह्याचा वापर जास्तीत जास्त करा. आणि पाणी 4 ते 5 लिटर प्या. जास्तीत जास्त लिक्विड इनटेक वाढवा तुमचा. आणि त्यासोबतच आपण आपली आजची सुरुवात करूया सेशनची. या प्रॉपर मग काय म्हणतात एक समर नोटिफिकेशन सोबत. तर आजच्या सेशनची सुरुवात करूयात आज. आणि सर, राजेश सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, तर आजचे जे टॉपिक आहेत, जसं मागे आपण किडनी स्टोनचे किंवा पित्ताशयाच्या खड्यासाठी डिस्कस केलेलं होतं, तर आजचे जे टॉपिक आहेत हे वातग्न द्रव्याज आहेत. सगळे वातग्न द्रव्याज म्हणजे जे वाताशी संबंधित आजार आहेत, जसे संधिवात झाले, आमवात. मी वाताचे प्रकार तुम्हाला मागे ऑर्थोच्या जे आपलं सेशन होतं त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे की वाताचे बरेचसे प्रकार असतात. संधिवात, आमवात, युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणारा गाऊट म्हणजे वातरक्त, किंवा ज्याला गाठिया वातही म्हटलं जातं. तर असे बरेचसे वाताचे प्रकार असतात. तर त्यापैकी त्यांना कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये काय काय दिलं पाहिजे आणि आपले जे इथिकल प्रोडक्ट आहेत ते कसे आणि कुठल्या डोसेसमध्ये यूज केले पाहिजे त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचे जे डिस्कशनचे पॉइंट्स आहेत ते आहे योगराज गुगुळू, अमृतादी गुगुळू, मोरिंगा प्लस, वातगजांकुश रस आणि ऑर्थोरिच टॅबलेट आणि ऑर्थोरिच ऑइल. नेक्स्ट स्लाइड सर. तर पहिल्याच आपल्या ज्या प्रोडक्टला सुरुवात करूयात. प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा औषध, कारण हे ग्रंथोक्त औषध आहे, ग्रंथोक्त द्रव्यांनी बनवलेलं. कारण महर्षी चरक जे आहेत त्यांनी ह्याचा आपल्याला हे सांगितलेलं आहे, फॉर्म्युलेशन जे आहे योगराज गुगुळूचं सांगितलेलं आहे. त्यामुळेच आपण याला इथिकल प्रोडक्ट किंवा इथिक मेडिसिन असं म्हटलं जातं. हे एक औषध आहे जे औषधी स्वरूपातच दिलं पाहिजे, त्याचा डोसही योग्य या रीतीच गेलं पाहिजे. जे आहे आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपण कुठल्या कंडिशन मध्ये योगराज गुगुळू वापरतो. तर संधिवातामध्ये कुठल्याही प्रकारचा संधिवात असो, आमवात असो किंवा वातरक्त किंवा गाठिया वात ज्याला म्हणतात, किंवा संधिवात, कुठल्याही प्रकारचा वात असो, कंबरदुखी असो, स्पॉन्डिलायटिस, जिथे आपले मणक्यांचा त्रास असेल, एखाद्याला मानेचे मणक्यामध्ये गॅप असतील किंवा मानेचे मणकं दबले असतील, त्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, मान दुखणे, कानापर्यंत वेदना जाणे, खांदे दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, कमरेपासून कळ पायाला जाणे, पायाला मुंग्या येणे, या सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्ही योगराज गुगुळू त्यांना देऊ शकता. किंवा कुठल्याही प्रकारचा संधिवात असेल किंवा चिकनगुनिया सारखा व्याधी असेल, व्हायरल अर्थरायटिस असेल, किंवा आता बऱ्याचशे चिकनगुनिया आणि व्हायरल अर्थरायटिसचे केसेस आपण जून पासून बघतोय. खूप जास्त लोकांना ह्याचा त्रास होतोय आणि तो खूप काळ टिकून राहतो. तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही योगराज गुगुळू देऊ शकता. योगराज गुगुळू काय होतं, वेदना जेव्हा जास्त असतात तेव्हा एक योगराज गुगुळूचा डोस कमी पडतो, कारण वेदना खूप जास्त असतात किंवा लोकांना पेन किलर्स खायची एवढी सवय झालेली असते
की एक योगराज गुगुळून घेतल्याने त्यांना त्याचा एवढा फरक असा जाणवत नाही, कारण पेन किलर वरती आपली बॉडी डिपेंडेंट झालेली असते. त्या कंडिशन्स मध्ये जर वेदना कमी असतील तर सकाळ संध्याकाळ एक एक गोळी जेवल्यानंतर देऊ शकता, आणि वेदना खूप जास्त असतील तर योगराज गुगुळूचे 2 टॅबलेट्स दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर द्यायचे. नेक्स्ट स्लाइड सर. यानंतर आपण बघूयात अमृतादी गुगुळूला. अमृतादी गुगुळू सुद्धा आपण संधिवात किंवा या कंडिशन मध्ये देतो. वेदनाच्या कंडिशन मध्ये संधिवात असेल, कुठल्याही प्रकारचा संधिवात असो, त्या कंडिशन मध्ये योगराज गुगुळू किंवा अमृतादी गुगुळू दोन्हीपैकी एक तुम्ही देऊ शकता. वेदना जास्त असतील, अमृतादी गुगुळू योगराज गुगुळूने जर कव्हर होत नसेल तर योगराज गुगुळू सोबतच तुम्ही अमृतादी गुगुळू देऊ शकता, किंवा फक्त अमृतादी गुगुळू सुद्धा तुम्ही देऊ शकता. सेम कंडिशन्स आहेत, मणक्याचा आजार असो किंवा कुठल्याही प्रकारचा संधिवात असो, अमृतादी गुगुळू तुम्ही देऊ शकता. वेदनेच्या हिशोबाने तुम्ही डोसेस फिक्स करू शकता. वेदना जर सहन होण्यासारखे असतील तर 1 टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. वेदना अगदीच असह्य असतील किंवा पेन किलरमुळे पेशंट्सला वेदना अगदीच कमी होत नाहीयेत आपल्या मेडिसिनने, पण पेन किलर त्यांना घ्यायचे नाहीयेत, त्या कंडिशन्स मध्ये अमृतादी गुगुळू 2 टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. हे सगळे जे वेदनाशामक द्रव्य असं म्हणता येणार नाही, हे सगळे जे आहेत हे वातग्न द्रव्य आहेत. वातामुळेच वेदना वाढतात. शरीरातला वात कमी झाला की वेदना ही कमी होते. वात हे वेदनाला कारणीभूत असतं, त्यामुळे वाताला आपण कंट्रोल करतो. त्यामुळे वेदनाशामक किंवा वातग्न द्रव्य किंवा शरीरातला वात कमी करतात. वात कमी झाले की वेदना कमी होतात, हे लक्षात घ्या. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की पेन किलर्स आहेत, पेन किलर्स म्हणून ते घेतात, तर हे पेन किलर्स नाही, किंवा ह्याची सवय लागत नाही शरीराला, किंवा ह्याचे कुठलेही दुष्परिणाम शरीरावरती होत नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड सर. यानंतर आपण बघूयात मोरिंगा प्लस. मोरिंगा प्लस जे आहे, आता हे कॅल्शियम, हे खूप रिच कॅल्शियम सप्लिमेंट आहे. कुठल्याही प्रकारच्या सांधिवात असो किंवा कॅल्शियम डेफिशियन्सीने बऱ्याच जणांचे पोटरे दुखतात, हातपाय वाकडे होतात किंवा वात येतो, किंवा लोकांचं असं म्हणणं असतं की पायाला आम्हाला गोळे येतात किंवा वाम येतं, बऱ्याच लोकांच्या हातालाही वात येतं. त्या कंडिशन्स मध्ये तुम्ही कॅल्शियम डेफिशियन्सी असते ही कंडिशन, आणि कॅल्शियम मोरिंगा प्लस हे टॅबलेट दिलं पाहिजे. मोरिंगा प्लस दिवसातून 1 गोळी दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर द्यायचं. बऱ्याच महिलांमध्ये 35 नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी सुरू होते, त्यामुळे त्यांची किरकोळ तक्रारी ज्या आहेत, कंबर दुखी किंवा हातपाय दुखणे, थकल्यासारखं वाटणे, या कंडिशन्स मध्ये तुम्ही मोरिंगा प्लस त्यांना देऊ शकता. म्हणजे थकवा वगैरे जो येतो कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे ते कमी होतं. बऱ्याच लोकांना ब्लड टेस्ट मध्ये सुद्धा कॅल्शियम डेफिशियन्सी दिसते, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही मोरिंगा प्लस जर सुरू केलं तर त्यांची कॅल्शियम डेफिशियन्सी भरून निघेल. मोरिंगा प्लस सोबत विटॅमिन D3 सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता, जेणेकरून कॅल्शियम आणि विटॅमिन D3 हे दोन्हीही हाडांना बळ देतात. याच्यामुळे हाडांचं जे दुखणं असतं ते कमी होतं आणि शरीरातील कॅल्शियम डेफिशियन्सी सुद्धा भरून निघते. त्यामुळे मोरिंगा प्लस टॅबलेट 1 टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. नेक्स्ट स्लाइड सर. वात गजांकुशरस हे बघा, मणक्याचे जे आजार असतात, आता इथे तुम्हाला दिसतायत, आपण क्लिअरली जे पिक्चर आहे स्क्रीनवरती तिथे मणका दाखवलेला आहे. बऱ्याच वेळेला मानेचं, कारण मणक्यात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असू शकतं, डॉर्सल किंवा थोरॅसिक स्पॉन्डिलायसिस किंवा थोरॅसिक कॅन्सर, किंवा बऱ्याच लोकांना थोरॅसिक रिजन म्हणजे पाठीत हाडाचा फ्रॅक्चर झालेला असतो, आणि पाठीत जर एखादा हाड फ्रॅक्चर झाला की वाकायला त्रास होतो आणि तिथला नसांनाही डॅमेज झालेला असतो, त्याच्यामुळे हातापायाला मुंग्या येतात. किंवा कमरेमध्ये एखादी नस दबली असेल, कमरेमध्ये हाडांची झीज झाली असेल, गादी सरकली असेल, किंवा तिथे हाडांचा जो आहे तो काय म्हणतात, हाड प्रचंड झिजली असतील, त्या कंडिशन्स मध्ये डेफिनेटली नर्व कॉम्प्रेशन म्हणजे तिथली नस दबलेली असते, आणि नस दबल्यामुळे काय होतं की जर मानेतला नस दबला असेल तर दोन्ही खांदे दुखतात, किंवा फक्त एका बाजूचा खांदा दुखतो, उजवा किंवा डावा, आणि हातापर्यंत ते वेदना येतात आणि हाताला मुंग्या येतात, काही धरता येत नाही, हातामधला ग्रास्पिंग पॉवर कमी झालेला असतो. आणि जर कमरेमध्ये एखादी नस दबली असेल तर कंबर प्रचंड दुखतो. दोन्ही पायामध्ये कधी कधी वेदना असतात, कधी कधी फक्त एका पायामध्ये कळ जाते, खाली अगदी
अगदी गोठ्यापर्यंत ती कळ जाते आणि पायाला प्रचंड मुंग्या येतात किंवा पाय बधीर पडतात. तर अशा कंडिशन मध्ये वात गजांकुश रस द्यायचा. याच्या व्यतिरिक्त डायबेटिक पेशंट्समध्ये, जिथे डायबेटिक पेशंटमध्ये मणक्यात गॅप नसेल तरी सुद्धा डायबिटीजमुळे त्यांना न्यूरोपॅथिक चेंजेस झालेले असतात, म्हणजे त्यांचे नस जे आहेत ते कमजोर झालेले असतात आणि नस कमजोर झाल्यामुळे त्यांना हातापायांना मुंग्या येणे किंवा पाय बधीर पडणे, तळ पायाला जमीन न जाणवणे असे कंडिशन्स उद्भवतात. त्या कंडिशन्स मध्ये सुद्धा तुम्ही वात गजांकुश रस देऊ शकता. वात गजांकुश रस 1 टॅबलेट दिवसातून 2 वेळा किंवा दिवसातून 3 वेळाही, जर जे बधीरपणा किंवा मुंग्या येण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल तर 1 टॅबलेट दिवसातून 3 वेळा सुद्धा जेवल्यानंतर तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट स्लाइड सर. त्याच्यानंतर आहे ऑर्थोरिच. ऑर्थोरिच नावामध्येच तुमच्या लक्षात आलं असेल, ऑर्थो म्हणजे हाड, ऑर्थो म्हणजे हाडांशी संबंधित कुठलीही व्याधी. तर ऑर्थोरिच म्हणजे हाडांना बळ देणारे घटक. तर हाडांना बळ देणारे घटक ऑर्थोरिच टॅबलेट मध्ये आहेत. त्यामुळेच हाडांशी किंवा सांध्यांशी संबंधित कुठलीही व्याधी असेल किंवा इव्हन मणक्याशी पण संबंधित कुठलीही व्याधी असेल त्या कंडिशन मध्ये तुम्ही ऑर्थोरिच टॅबलेट त्यांना रेकमेंड करू शकता. ऑर्थोरिच टॅबलेट 1 टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. आता जर ओव्हरऑल आपण कॉम्बिनेशन बघितलं तर कॉम्बिनेशन मध्ये एखाद्या व्यक्तीला सांधे दुखत असतील, हातापायांना मुंग्या येत असेल, कंबर दुखत असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही त्यांना योगराज गुगुळू, मोरिंगा, ऑर्थोरिच टॅबलेट आणि ग्लुकोसामाइन असं तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकता. आणि जर मणक्यात गॅप असेल किंवा मणक्यामध्ये नस दबली असेल तर या सगळ्या सोबत त्यांना तुम्ही वात गजांकुश रसही देऊ शकता. सगळे टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतरच द्यायचे, जेवल्याशिवाय टॅबलेट्स द्यायचे नाहीत. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड सर. आता आपल्याकडे बॉडी मसाज ऑइल सुद्धा आहे. तर कुठल्याही सांधी वाताच्या कंडिशन मध्ये तुम्ही बॉडी मसाज ऑइल त्यांना देऊ शकता. फक्त आम वात जे आहे, आम वातच्या कंडिशन मध्ये अजिबात बॉडी मसाज ऑइल द्यायचं नाही किंवा ऑर्थोरिच ऑइल सुद्धा द्यायचं नाही, कारण आम वातच्या कंडिशन मध्ये ऑइलने सांध्यांचे सूज वाढते. त्यामुळे आमवात सोडलं तर बाकी कुठलेही वात असतील, संधिवात, गाठियावात किंवा मणक्याचे आजार, त्या कंडिशन मध्ये तुम्ही त्यांना बॉडी मसाज ऑइल देऊ शकता किंवा ऑर्थोरिच ऑइल सुद्धा देऊ शकता. पण स्पेसिफिकली जर ऑर्थोरिच ऑइलचं आपण बघितलं तर लिगामेंट टियर किंवा फ्रॅक्चर या कंडिशन मध्ये बॉडी मसाज ऑइल अजिबात द्यायचं नाही, कारण मसाज करायचं नसतं. या कंडिशन मध्ये जर मसाज केलं तर हाडांना आणि लिगामेंट्सला प्रॉब्लेम होऊ शकतात, सूज येऊ शकते, ते जुळायला प्रॉब्लेम होतात. त्यामुळे फक्त रोलरनी जर तुम्ही रोल केलं तर हिलिंग तिथली व्यवस्थित होते, वेदना कमी होतात. त्यामुळे फ्रॅक्चरच्या कंडिशन मध्ये आणि लिगामेंट टियरच्या कंडिशन मध्ये किंवा इव्हन मणक्यामध्ये एखाद्याला जर काही जणांना मणक्यातली गादी फाटलेली असते, त्या कंडिशन मध्ये त्यांना बॉडी मसाज ऑइल द्यायचं नाही. फक्त ऑर्थोरिच ऑइल रोलरनी रोल करायला सांगायचं, त्या ठिकाणी मसाज करायचं नाही, फक्त रोलरनी रोल करायचं. आणि दिवसातून 2 वेळा ते रोल करू शकतात. सकाळी आंघोळीच्या अगोदर, रात्री एकदा रोल करून ते गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेऊ शकतात. नेक्स्ट स्लाइड सर. या व्यतिरिक्त दरवेळेला मी सांगते, जेव्हा कधी आपण एखादी ट्रीटमेंट घेतो एखाद्या आजारासाठी तर त्याच्यासाठी दिनचर्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. हेल्दी राहण्यासाठी सुद्धा दिनचर्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पण एखादी व्याधीग्रस्त व्यक्ती असेल त्याला तर कंपल्सरी दिनचर्या फॉलो करणं गरजेचं आहे. दिनचर्या किंवा आपलं जीवनशैली म्हणजे काय, आपण सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, रात्री लवकर झोपणे, आपलं पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे सकाळी उठल्यानंतर, ह्या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनशैलीत झाले पाहिजेत. व्यायाम करणे, व्यायाम न केल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना हल्ली मणक्याचे त्रास होत आहेत. जे आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं आम्ही कधी जड उचलले नाहीये, मग आम्हाला का मणक्याचा त्रास झाला. बरं, काय होतं की कंटिन्यू जर तुम्ही बसून काम करताय किंवा पार्लरच्या लेडीज ज्या सतत कंटिन्यू उभं राहून काम करतात किंवा IT मध्ये किंवा ऑफिसमध्ये सतत AC मध्ये बसून राहणारे जे व्यक्ती असतात त्यांना सतत एका पोझिशन मध्ये बसून राहिल्यामुळे किंवा ड्रायव्हर्स जे गाडी चालवतात सतत एका पोझिशन मध्ये बसून राहतात, त्याच्यामुळे त्यांना काय होतं की त्यांचे जे स्नायू असतात पाठीचे ते एकदम असे स्टिफ झालेले असतात, आखडून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना वाकून काम करायला किंवा मागे वळून बघायला फार त्रास होतो, कारण तिथल्या स्नायूंमध्ये त्यांना एकदम स्टिफनेस आलेला असतो. त्यामुळे दररोज योगा
किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. योगाने काय होतं की तुमचे जे स्नायूतली जी स्टिफनेस किंवा आखडलेले स्नायू असतात ते लूज होतात, त्यातली इलॅस्टिसिटी वाढते, तिथला रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. त्यामुळे दररोज 1 तास तरी कमीत कमी व्यायाम करणं गरजेचं आहे. रात्री लवकर झोपलं पाहिजे. हे सगळे दिनचर्या जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला एखादी व्याधी असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या व्याधीतनं मुक्त व्हाल. रेग्युलर मेडिसिन्स, रेग्युलर तुमची दिनचर्या, ह्या सगळ्या गोष्टींनीच, कारण 3 गोष्टी ज्या आहेत महत्वाचे पिलर्स आहेत आपल्या शरीराचे. जसं बिल्डिंगला एखादा पाया असतो तशा आपल्या जीवनाची जी पाया आहे किंवा आपल्या शरीराचा जो पाया आहे ते 3 गोष्टीवरती निर्भर आहे. ती म्हणजे आपला आहार, योग्य वेळेचा झोप आणि योग्य व्यायाम. ह्या तिन्ही जर तुम्ही व्यवस्थित केले, योग्य रीतीने केलेत तर तुम्हाला कुठलीही व्याधी होणार नाही आणि एखादी व्याधी जर झाली असेल तर ती लवकरात लवकर व्याधी मुक्त होईल. ठीक, नेक्स्ट स्लाइड सर. जसं मी सांगितलं, आहार आणि व्यायाम हे महत्वाचे आपल्या बॉडीचे पिलर्स आहेत. तर व्यायाम आणि आहार हे योग्य रीती घ्या, हेल्दी राहा आणि खुश राहा. आणि जसं मी स्टार्टिंगलाच सांगितलं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर पाणी प्या, जास्तीत जास्त पाणी प्या, होईल तेवढं लिक्विड इनटेक वाढवा. आहार जरी कमी घेतला तरी चालेल, पण करून तुम्हाला या उन्हाळ्याचा, कारण टेम्परेचर जर आपल्या इथं आपण बघितलं 46-47 डिग्री टेम्परेचर आहे पुण्यामध्ये, तर या हाय डिग्री टेम्परेचरवरती जास्तीत जास्त परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लिक्विड इनटेक करा, हेल्दी राहा, हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू. थँक्यू मॅम. दिलेला आहे, कोणाला काही प्रॉब्लेम्स नाहीयेत, काही जरी प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर ते व्हॉट्सअपला मला. Thank you very much, Prerna ma'am. You can continue. थँक्यू मॅम. आय थिंक मला ते सगळं केलं असेल. जरी तरी कोणाला काही क्वेरीज असतील तर ते मॅमला व्हॉट्सअपवर विचारू शकता. आपल्या वेबसाईटवर मॅमचा जो ऑनलाईन नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि याच्याशी रिलेटेड काही पण क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. हे म्हणूनच मी आजचं सेशन संपवते आहे. काळजी घ्या सर्वांची आणि स्वतःची पण. थँक्यू व्हेरी मच.